नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर तुम्हाला माहीत आहे मंडळी, आता लवकरच गुढीपाडवा येणार आहे आणि गुढीपाडवा म्हटलं की आपलं नवीन वर्ष। तर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर बघा, पहिला मेनू आहे आपला बासुंदी, कारण की थोडा टाइम लागतो। तर इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, त्यामध्ये चारोळी, काजू, बदाम, किसमिस आणि 4 विलायची आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे। तर अर्धा लिटर सोबतच दूध घेतलेला आहे। तर इथे आपल्याला असं खालून मोठ्या तळाची कढई किंवा पॅन असेल तुमच्याकडे तर तो ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे, कारण की पाणी टाकल्यामुळे तळाला दूध चिपकत नाही आणि खूप छान क्रीमी अशी आपली बासुंदी जी आहे ते बनून तयार होते। त्यामुळे आपल्याला पाणी टाकणं खूप गरजेचं आहे। तर मंडळी बघा, मी इथे फुल फॅटवालं दूध यूज केलेलं आहे, हे गाईचं दूध आहे मंडळी। आणि आता आपल्याला छान असं मिक्स करत राहायचं आहे, कारण की आपली तळाला तर लागणार नाही, पण जे आजूबाजूनं लागते त्याची आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे। तर बघा, मी 1 वाटी साखर घेतली होती, पण मला थोडीशी जास्त वाटत होती, त्यामुळे मी अर्धी वाटी थोडंसं अजून टाकलं आणि थोडी राहू दिली, कारण की जास्त गोड कोणाला आवडत नाही त्यामुळे। तर इथे मी आता काजू, बदाम, किसमिस आणि चारोळी सुद्धा टाकून घेणार आहे। तर बघा तुम्ही, मी इथे टाकलेली आहे। तर मंडळी, एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। तर बघा, इथे विलायचीचं पावडर करून घेतलं आणि त्यानंतरच मंडळी विलायची सुद्धा टाकलेली आहे। तर मंडळी, तुम्ही एक छोटीशी कमेंटसुद्धा करत जा, मला खूप मोटिवेशन मिळतं तुमच्या कमेंटमुळे, आणि एक सबस्क्राईब केलं त्याने पण मला खूप आनंद होतो। तर नक्की सबस्क्राईब करा मंडळी। तर बघा, आपली बासुंदी अशी मस्त घट्ट झाली आहे। मी याला फुल फ्लेमवर शिजवलेला आहे बासुंदीला, आणि छान अशी बनून तयार झालेली आहे। तर आपली बासुंदी बनलेली आहे मंडळी। आता आपण नेक्स्ट प्रोसेसला जाऊया। तर मला इथे वरण भाताचा कुकर लावायचा आहे, त्यामुळे मंडळी आता मी इथे 1 वाटीच्या जास्त थोडे तांदूळ घेतले आणि 1 वाटी आपल्या तुरीची डाळ घेतलेली आहे। तर आता आपण पटकनच असं कुकरमध्ये वरण भात सुद्धा लावून घेऊ, कारण की आपल्याला टाईम वाचवत आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे, त्यामुळे आपल्याला ह्या प्रोसेस खूप पटपट करायच्या आहे। तर बघा मंडळी, मी आता छान असं डाळीला आणि तांदळाला धुवून घेतलेला आहे, आणि आता मी तांदळामध्ये मीठ टाकणार, डाळीमध्ये मी काहीच टाकणार नाही आहे, आणि तांदळामध्ये थोडंसं तेल सुद्धा टाकून घेणार, कारण की भात मोकळा बनणार। तर इथे मी कुकर घेतलेला आहे। कुकर घेतल्यानंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्या आणि त्यानंतर आपली डाळ खाली ठेवा आणि त्याच्यावर ते आपला तांदळाचा गंज ठेवा, म्हणजे की भाताचा। तर मंडळी, तुमच्याकडे डबे असेल कुकरमधले तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही डबे ठेवा, पण माझ्याकडे नाही म्हणून मी गंजातच बनवत आहे। तर बघा मंडळी, आपली एकाकडून बासुंदी तयार आहे आणि एकाकडून कुकरसुद्धा लागलेला आहे। आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण नेक्स्ट प्रोसेस करूया। तर त्यासाठी आज मी बनवणार आहे पातोळीची भाजी। तर तिसरा मेनू आहे आपला पातोळीची भाजी। तर आता आपल्याला पातोळ्या बनवायसाठी बेसनाला शिजून घ्यायचं आहे। तर मी इथे तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली आणि आता लसणाची पेस्टसुद्धा टाकली आणि थोडासा कढीपत्तासुद्धा टाकला। तर मला आता इथे हिरवी मिरची ॲड करायची नाही, त्यामुळे मी इथे तिखट ॲड केलं, हळद ॲड केली आणि थोडंसं जिरं पावडर ॲड केलं। तर बघू शकता मंडळी, आता आपला मसाला हा तयार आहे। आता आपण यात पाणी टाकूया आणि पाणी टाकल्यानंतर 1 उकळी आल्यानंतर बेसनसुद्धा टाकूया। तर मंडळी, नवीन वर्ष तुमचं खूप आनंदाचं जावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, आणि तुम्हीसुद्धा माझ्या रेसिपी पाहत राहा आणि एन्जॉयसुद्धा करत राहा। तर आता आपण इथे पाणी टाकल्यानंतर मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं धनियासुद्धा टाकून घ्या। तर बघा, आता आपल्या थोडीशी उकळी आलेली आहे। आता आपल्याला याच्यात बेसन ॲड करायचं आहे। बेसन तुम्ही तुमच्या प्रमाणे ॲड करा, कारण की तुम्हाला किती लोकांची भाजी बनवायची आहे किंवा किती तुमच्या फॅमिलीत मेंबर आहे तितके तुम्ही बेसन ॲड करा। तर तुम्हाला असं टाकल्यानंतर असं थोडं भीती वाटणार की बा याच्यात गडे कसे झाले, पण गडे बिलकुल होत नाही मंडळी। आपल्याला याला चालवत राहायचं आहे, असं फिरवत राहायचं आहे चम्मचनी, खूप छान असं बेसन बनून तयार होते हे। आणि तुम्ही बघू शकता, आता आपले जे गडे आहे मी ते पूर्ण चम्मचनी फोडून घेत आहे, आणि त्यानंतर आपलं पातोळीचं बेसन पूर्णपणे परफेक्ट बनलेलं आहे। तर मंडळी, हे बेसन ना खायला आणि चवीला खूप टेस्टी लागतो आपण जे साधं बेसन बनवतो त्यापेक्षा। तर मला अशाच बेसनाच्या पातोळ्या आवडतात, जे की थोडे असे लहान लहान गडेसुद्धा असले ना तर मला खूप छान आवडतं असं बेसन। तर बघा, आता आपल्याला एका प्लेटला तेल लावून
घ्यायचं आहे आणि पटकनच अशा आपल्या पाटोळ्यासाठी आपल्याला पूर्ण असं फैलून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, बाजूला थोडंसं पाणी ठेवा कारण की गरम आहे. गरम असतानाच आपल्याला हे प्रोसेस कंप्लीट करायची आहे आणि टाईमसुद्धा नाही जास्त, त्यामुळे मला पटपट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी, इथे मी छान असं हाताने पूर्ण प्रेस करून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता पूर्ण गोल शेप दिलेला आहे प्लेटीसारखा. आणि त्यानंतर आता मी याला छान असं 5 ते 10 मिनटासाठी असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर मी पाटोळ्या फाडणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं वरण भात तयार आहे. फक्त एक शिट्टी होऊ दिली आणि बघू शकता तुम्ही गंजात कसं बनवल्या जाते वरण आणि भात. तर मंडळी मी असंच बनवते. डाळसुद्धा शिजलेली आहे आणि भातसुद्धा शिजलेला आहे. तर आता आपल्याला पटकनच टाईम न वेस्ट करता पटकन आपल्याला डाळीला तडका लावायचा आहे. त्यासाठी मी ते एक कढई घेतली आणि जिरं मोहरी टाकलेला आहे, थोडीशी मिरची फुलाची मिरची टाकलेली आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकली, कढीपत्ता आणि त्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि आता थोडीशी हळदसुद्धा टाकलेली आहे आणि पटकनच आता आपण वरण टाकून घेऊया. तर बघा मी वरणाला छान अशी रई लावून घेतली, त्यानंतर वरणात पाणी ॲड केलं आणि त्यानंतर इथे मी वरण बनवलं. तर बघा आपलं असं मस्त छान चमचमीत वरण बनून तयार आहे. तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर नक्की आता सबस्क्राईब करा, नंतर तुम्ही सबस्क्राईब करणं विसरून जाता. तर बघा आता ते प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आता आपण जाऊया भाजीकडे. आपली भाजी बनवायची आहे पाटोळीची. त्यासाठी मी कढई ठेवली आणि कढईमध्ये मी खोबऱ्याचे कापसुद्धा टाकून घेतलेले आहे. तर बघा तुम्ही इथे छान असं काळसर होईपर्यंत खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे कारण की यानेच आपल्या भाजीला छान अशी तर्री येते आणि खायलासुद्धा खूपच छान लागते. तर इथे मी आता थोडंसं खसखस घेतलेलं आहे आणि आपलं कांदा घेतलेला आहे आणि लसूणसुद्धा, या तिन्ही याला मी सोबतच भाजून घेणार आहे. आणि भाजल्यानंतर बघा आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि टाकल्यानंतर मंडळी पटकन असं मिक्सरमधून आपल्याला ग्राइंड करायचं आहे. थोडंसं पाणी टाका कारण की थोडा ड्राय राहते खोबरं, त्यामुळे पटकन होत नाही आणि आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे. तर बघा आपला जो मसाला आहे तो तयार आहे बनून. बिलकुल आपण कोणताही मसाला एक्स्ट्रा वापरलेला नाही आहे. तर इथे मी त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतरच पटकन असा आता आपण मसालासुद्धा टाकून घेऊया. तर मसाला शिजायला थोडा टाईम लागतो मंडळी, त्यामुळे थोडंसं झाकण टाकून शिजून घ्या आणि मीठसुद्धा टाका कारण की मीठ टाकल्याने तो पटकनच असा नरम पडतो आणि नरम पडल्यानंतर खूप छान असा शिजून येतो. तर मंडळी पाटोळीची भाजी तुम्ही कशा प्रकारे बनवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा 5 मिनिटानंतर असं पूर्ण मसाला असा होतो. तर बघू शकता इथे मी लाल मिरचीसुद्धा टाकलेली आहे आणि हळदसुद्धा टाकलेली आहे. तर हळदच्या नंतर मी थोडा गरम मसाला टाकून घेतला आणि जिरं पावडर पण टाकून घेतलं. तर बघू शकता मंडळी आता आपला मसाला एकदम तयार झालेला आहे आणि एकदम कलरफुल झालेला आहे. तर तुम्ही कशा प्रकारे पाटोळी बनवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे अशाच प्रकारे बनवतात का ते सुद्धा सांगा. तर मी इथे थोडासा हिंग टाकला कारण की हिंगामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आणि खूप छान असा सुगंधसुद्धा सुटतो. तर त्यामुळे मी जे आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी होतं ते सुद्धा टाकून घेतलं आणि अजून मी पाणी ॲड करत आहे. एक ग्लास जवळपास 1 ग्लास पाणी ॲड करत आहे कारण की मला तितकी भाजी लागते म्हणून. जर तुम्हाला कमी लागत असेल तर तुम्ही कमी ॲड करा, जास्त लागत असेल तर जास्तसुद्धा केली तरी चालेल. तर इथे बघू शकता मी इतका रस्सा तयार केलेला आहे. हे मी भाजी 4 माणसासाठी बनवत आहे, त्यामुळे मला इतकी भाजी ठीक आहे कारण की मी सोबत वरणसुद्धा बनवलं आहे, त्यामुळे इतकी भाजी ठीक आहे. तर बघा भाजीला छान अशी उकळी आली आणि तर्रीसुद्धा आलेली आहे. तर आपली भाजी आता बिलकुल बनवून रेडी आहे मंडळी. तर मी याच्यात आता पाटोळ्या टाकत नाही, जेव्हा मी प्लेटीत भाजी वाढणार त्यावेळेसच मी पाटोळ्या टाकणार कारण की मी बेसनाला छान असं शिजू दिलं आहे, त्यामुळे मला नंतरच छान वाटते भाजीत टाकायला आणि आवडते सुद्धा. तर मी भाजीत पातोळ्यांना शिजवत नसते, मी डायरेक्ट अशी भाजी बनवल्यानंतरच टाकत असते. तर बघू शकता मंडळी आपली पाटोळी मी फाडून घेतलेली आहे मस्त अशी आणि त्यानंतर बघा तुम्ही किती मस्त जाड आणि शेपसुद्धा छान आलेला आहे. तर ते प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आता आपण बनवूया भजे, जे की सगळ्यांनाच येतात, काही दाखवायचा असा प्रश्नच नाही. पण तरी मी सुद्धा इथे थोडंसं दाखवून दिलं आहे की बेसन घेतलं, थोडंसं मीठ टाकून घेतलं, कांदा, हिरवी मिर्च आणि थोडासा ओवा आणि थोडंसं पावडरसुद्धा टाकलं याचं म्हणजे फुगायसाठी थोडासा पावडरसुद्धा टाकून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला पटकनच
तळून घ्यायचे आहे तेलातून. तर बघा आता आपण तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर छान असे आपल्याला भजे काढून घ्यायचे आहे. तर ही प्रोसेस सगळ्यांना येते, काही दाखवायचा काही प्रश्न नाही आहे, म्हणून मी पटापट इथे प्रोसेस ही कंप्लीट करत आहे. कारण की मला अजूनसुद्धा काहीतरी बनवायचं आहे, त्यामुळे मी लवकर लवकर झटपट करत आहे. तर मंडळी पाहू शकता आपले भजेसुद्धा झालेले आहे. तर म्हणून आपल्याला याच्यात थोडासा मी खायचा सोडासुद्धा टाकलेला होता मंडळी, मी मधात विसरली. कारण कंटिन्यू व्हिडिओ रेकॉर्ड करताना थोडंफार मागं पुढे होते, त्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करा. तर बघा मंडळी, इथे मी आता आपल्या कुरड्यासुद्धा काढून घेतलेल्या आहे, गव्हाच्या पिठाच्या कुरड्या, ज्या की आपल्या ताटाला खूप छान अशी शोभा देतात आणि खूप छान दिसते आपलं ताट. तर म्हणून तुम्ही बघा इथे गव्हाच्या कुरड्यासुद्धा काढून घेतलेल्या आहे. आणि कुरड्या काढल्यानंतरच मी पटकनच लगेच आपलं पापडसुद्धा काढून घेणार, कारण की पापडामुळे पण आपली थाली जी आहे किंवा आपलं ताट जे आहे ते खूप सुंदर दिसते आणि खूप छान दिसते. तर म्हणून मी ते पापडसुद्धा काढून घेतलेला आहे. खूप कमी टाईम लागतो मंडळी, बिलकुल घाबरू नका आणि खूप असं टेन्शन घेऊ नका. तुम्ही जर मुली बनवत असाल किंवा आता नवीन सून असेल कोणाची, म्हणजे नवीन लग्न झालेलं असेल, त्यांनासुद्धा वाटते की गुढीपाडव्याला काय बनवायचा प्रश्न पडतो. तर नक्की ही रेसिपी बघा माझीवाली आणि नक्की तुम्ही ट्राय करा. आता बघा मी कणिक भिजून घेतलेली होती, आधीच घेतलेली होती कणिक भिजून. आता मी पुरी काढलेली आहे आणि पुरी मी गरम ताटात टाकणार, त्यामुळे नंतर दाखवणार तुम्हाला. तर आता मी ताटाची तयारी करत आहे. सगळ्यात आधी मी 1 वाटी भात टाकून घेतला आहे ताटामध्ये. त्यानंतर आपल्या शोभा देणाऱ्या ताटाला कुरड्या टाकून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर सोबतच आपला पापडसुद्धा टाकलेला आहे. तर मी पापडमध्येच कुरड्यांना ठेवत आहे, कारण की ताटात पदार्थ जास्त आणि कमी स्पेस आहे, त्यामुळे मी पटकन आता असे पटपट ठेवून घेणार आहे. तर बासुंदी बघा मंडळी इतकी घट्ट झालेली आहे आणि इतकी टेस्टी बनली होती की तुम्हाला काय सांगायचं. तुम्हीसुद्धा अशीच बासुंदी ट्राय करा, तुम्हालासुद्धा माझ्यापेक्षा छान येत असेल, पण मी सांगत आहे तुम्हाला अशा प्रकारे पण खूप छान अशी बनून तयार होते बासुंदी, खूप टेस्टी लागते. तर बघा इथे मी आता पाटोळ्यासुद्धा टाकून घेतल्या आहे आणि थोडंसं मी गुलाबाच्या पानाची पाकळीसुद्धा टाकली भातावर आणि बासुंदीवर, कारण की मला दिसायला खूप छान असं वाटत होतं. तर बघा आता आपल्या पुऱ्या गरम मी ताटामध्ये टाकलेल्या आहे. बघू शकता पुऱ्या किती टम्म फुगलेल्या आहे आणि ताटात टाकून घेतलेल्या आहे, सोबतच वरणही ठेवलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओपर्यंत, तोपर्यंत बाय बाय.